आज त्यांनी जी अवस्था दाखवली ती सगळी खोटी आहे. तुम्ही येणार म्हणून केलेलं आहे. तुम्ही माझे दोन्ही व्हिडिओ पहा मागचे. जर हे आम्हाला ढोरं समजतात, मग स्पष्ट सांगते, सामान्य घरातल्या रुग्णांना हे ढोरं समजतात, ढोरासारखी वागणूक देतात. मी यांच्या दवाखान्यात गेले आपल्या त्या सगळ्या रूममध्ये आज जी रूम त्यांनी बेडशीट टाकून नवी मस्त केलेली, आणि आज मला मी विचारलं की आज बेडशीट नवीन कसं काय, तर वार आहेत. मग इतक्या दिवसात कधी वार आले नाही, आणि एकदम साफसफाई करून व्यवस्थित ठेवलंय. त्या दिवशी सर जुने झालेले कूलर, जुन्या आपलं कलरचे डब्बे बिब्बे असं त्यांनी ठेवलेलं होतं त्या सगळ्या याच्यावर. रात्री बेरात्री यांच्याकडे हे डॉक्टर हजर नसतात हे सांगतात. शुभम तेली सर समोर आहे, मी त्यांना समोर सांगते, मला डायरेक्ट स्पष्ट अशा म्हटलेत, मला इथे राहायचं नाही ताई, माझी इच्छा नाही इथे राहायची, बळजबरीने राहावं लागतं, हे इंटिरियर आहे आणि 11 महिने आमचे पगार होत नाही, तुमचे पगार होत नाही, तुम्हाला राहावं लागतं, तुम्हाला बळजबरी. हे सर ही आमची जबाबदारी का नागरिक म्हणून? ही तुमची शासन म्हणूनची जबाबदारी आहे. ते तुम्ही तुमचं मध्ये तुम्हाला काय करायचं ते तुम्ही मध्ये करा, तुम्ही तुमच्या लेवलला ते प्रश्न सॉल्व्ह करा. हे आम्हाला नका सांगू. मी जेव्हा हा प्रश्न विचारते की तुम्ही 2 तास कसं काय थांबता, 2-3 तास, आणि ते पण आठवड्यात 2-2 दिवस वाटून घेतलेत, 8-8 तास ज्यांच्या ड्युट्या आहेत, 2-2 तास कसं थांबतात? तर यांचं हे उत्तर अपेक्षित आहे का की आम्ही कसं करायचं, आम्ही एवढं शिक्षण घेतो आणि इथे कसं काय राहणार आम्ही? तर हे उत्तर आम्हाला यांच्याकडून अपेक्षित नाही. यांनी एकतर आम्हाला इथे निवासी डॉक्टर द्या पूर्ण वेळ, जोपर्यंत निवासी डॉक्टर येत नाही तोपर्यंत हे तिन्ही डॉक्टर ज्यांचे त्या तेवढ्या सांगून घ्या मॅडम कुठे आहेत, आले नाहीत का त्या आता एकदा पण मला हॉस्पिटलला दिसला नाही सर. हे सगळं गाव सांगेल की त्यांनी एकतरी डिलिव्हरी केली का आतापर्यंत. खरं तर गायनिक मॅडम आल्यानंतर आम्हाला खूप पॉझिटिव्हिटी होती. गायनेकोलॉजिस्ट आहे त्या, हो गायनेकोलॉजिस्ट गायनिक त्या आल्यानंतर आम्हाला इतकी पॉझिटिव्हिटी होती की महिलांचे प्रॉब्लेम जाणून घेतील. त्या मॅडम एकदा सुद्धा हजर राहत नाही, परत फोन उचलत नाही. ते दुसरे जे सर आहेत, काय नाव आहे त्यांचं, मी त्यांच्याशी फोनवर बोलले, दीपक सर, त्यांच्याशी तरी मी फोनवर बोलले, त्यांचे तरी उत्तर नीट आले थोडेफार की हा मॅडम आम्ही करतो, पण हे हजर राहत नाही सर, कुणीच हजर राहत नाही. आणि आम्हाला हे उत्तर ते नेहमी देतात की आम्ही याला काय करणार, आमच्यावरच नाहीये. त्या दिवशी लाईट कटली गेली, MSCBशी पण आम्ही बोललो अधिकाऱ्यांशी की लाईट कटली पाहिजे, पण याला आम्ही काय करणार गावकरी म्हणून एक त्या तिथे सिस्टर होत्या. आणि आमचे जे प्रश्न तुम्हाला कळलेले आहेत, काय अवस्था आहे आज तुम्ही जी पाहताय ना अवस्था, ती डायरेक्ट 90 पटीने चांगली अवस्था दिसली आज. म्हणजे हे सगळं वाढलेलं गवत होतं, यांची मागणी वाढलेलं गवत दिसत होतं. कोणी कल्पना दिली मी येतोय असं म्हणून ते हुशार झाले, त्यांना माहिती नाही. आणि सिस्टर आणि आज तर सगळा स्टाफ, यांचा सगळा स्टाफ ना याच्यामध्ये युनिफॉर्म मध्ये, मला यांचा आणि सगळा स्टाफ आहे. पहिल्यांदा मी सगळा स्टाफ पाहिजे दवाखान्यात, 3 डॉक्टर बघितले ना आज आपण पहिल्यांदा पहिले हॉस्पिटलला, आणि सगळा स्टाफ यांचा स्टाफ कधीच दिसत नाही. साफसफाईचं म्हटलं तर हे कारण देतात. आज सकाळी पेशंट आला होता कुत्रा चावलेला आहे म्हणून, यांच्याकडे इंजेक्शन नाही म्हणून परत पाठवलंय. बरेच साप चावला पेशंट आहे तो, यांच्याकडे ते अँटीडोस काय असतं ते काल परवा सलाईनचं परवा सलाईनसाठी गेले सर, तर मला सांगितलं आता त्यांच्यातच खोटं बोलतात. सलाईन लावत नव्हते, घाटावरचा पोरगा आला होता, गरीब घरचा पोरगा होता, 3 दिवसापूर्वी आला, यांनी गोळ्या औषध दिले, त्याला थंडी ताप खूप होता, तो मला सलाईन लावा, मी जाऊ शकत नाही घरी. मी नर्सकडे विचारलं तर नर्स म्हटल्या की आम्हाला जे औषध डॉक्टर या ना पुढे सर का बाकीचे मी काय सर मागे सर थोडंसं या दोन स्टूल घरी तिकडून बसा. त्यांच्या अपेक्षा स्वाभाविक आणि एकदम रास्त आहेत. मॅडम आले का? आपल्याला आपल्या चुका सुधारायच्या आहेत आणि काय करायचं आहे ते आपल्याला ठरवायचं आहे. ठीक आहे. आणि तर ते नर्स मला काय म्हटल्या की मॅडम आमच्याकडे जो साठा आलेला आहे याचाच सलाईनचा, तो चुकीचा आलेला आहे, सगळीकडे सगळं इन्फेक्शन होते, कदाचित ॲलर्जी होते, पेशंटला थंडी वाजते म्हणून आम्ही देत नाहीये. मी म्हटलं ठीक आहे कधी येईल, म्हणजे 2 दिवसात येऊन जाईल, नवीन आम्ही माल मागवणार आहे. तेच मी दुसऱ्या डॉक्टरांना फोन केलं, डॉक्टरांशी बोलले, तर डॉक्टर मला काय म्हणतायत की मॅडम आमच्याकडचं एक औषध संपलं होतं म्हणे, त्याच्याऐवजी आम्ही दुसरं औषध दिलं सलाईनसाठी, मग त्याची ॲलर्जी झाली. तुमच्यातून त्यांच्यात असं नाही एकमेकाचा ताळमेळ नाही सर. आणि त्या डॉक्टरने मला सांगितलं की पुढच्या आठवड्यावर ते औषध येणार नाही, म्हणजे आमच्यावर सलाईन लागणार नाही. कोणतं औषध? कुठलं औषध संपलंय सलाईनचं? लहानगी सिस्टर होते वाटतं, काय झालं सेपरेट इंजेक्शन संपलेले. आणि आता हा विषय माझ्याकडे प्रूफ नाही म्हणून मी बोलत नव्हते, पण हे अख्ख्या गावाला माहिती आहे, तुमच्या गावाकडून बाहेर सुटलेला विषय. तिथले आमचे लोक असतात तिथे मध्ये त्यांना माहित असतं, यांनी इथल्या सप्लाय जे देतात गोळ्या औषधी देतात त्यांनी व्हॅलिडिटी संपलेलं काय म्हणतात त्याला, एक्सपायरी डेट संपलेलं औषध दिलंय. मग ते कोणाच तरी लक्षात आलंय का नर्सच्या की औषध दिलंय, मग तुम्ही एक्सपायरी झाले औषध ठेवतात का सर? म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगते, आम्हाला नाही श्वेता थांब तुला मला माहिती विषय त्यांच्याच कर्मचाऱ्याला दिलं होतं, ऑफिस कर्मचाऱ्याला त्यांच्याच कोणातरी दिलं होतं, तेव्हा त्यांनी पाहिलं लक्षात आलं, लेबल फाडलेलं होतं म्हणे. काल एका जणांनी येऊन आम्हाला सांगितली ती का इथेच आम्ही मंडप लावत होतो तेव्हा.
किती पाहिजे मस्त सर हे hospital? पुढे या ना. पुढे या ना. पुढे या सांगा तुमच्यासाठी जास्त राहिले आमचा नातू केला होता सलेनला काल काय तर त्यांनी ही टीव्ही खोसली ही टीव्ही खोसून पाहिली म्हणजे ती लागली नाही म्हणजे त्यांना नस सापडली नाही वय बरोबर होतं हा वय किती होतं तर मुलाचं का 14-15 वर्ष 13-14 वर्ष आणि सर बरेचदा आता हे सांगतात डिलिव्हरीच्या वेळी सगळ्यांना विचारावंच नाही आलं रजिस्टर करावं हे डिलिव्हरीसाठी डायरेक्ट रेफर करून टाकतात प्रायव्हेट हॉस्पिटल प्रायव्हेटला करतात ना जेव्हा इकडे घेऊन जा तिकडे घेऊन कमिशन राहतं सर कमिशनचा फंडा आमच्याकडे रेकॉर्ड आहे घेऊन जा रेफर करतात हे गायनिक मॅडम येतात मॅडम तुम्हीच आहेत ना पहिल्यांदाच बघते मी तुम्हाला तुम्ही ड्युटीला कधीच नसतात तुम्ही 4-5 हॉस्पिटलला येऊन गेले आणि तुम्ही एक तरी डिलिव्हरी नाही मला सांगा 7 महिने झाले मॅडमांना किती डिलिव्हरी केल्या फक्त तेवढे सगळ्यांना विचार एक डिलिव्हरी तुमच्या हातून झालेली नाही मॅडम गायनिक म्हणून आम्ही खूप मला असं आनंदात वाटतं होतो ताई, मला असं वाटतं तुम्ही तुमच्या अडचणी मला एकदा सांगा मी सगळ्या नागरिकांच्याही समस्या राऊंडमध्ये ऐकल्या आहेत ठीक आहे आता यांचं काय यांच्याशी तुम्ही आजपर्यंत चर्चा केली काही झालं नाही ना आता मला बोलू द्या त्यांच्याशी तुम्ही फक्त तुमच्या एकदा सगळ्या समस्या मला नाही एकदा मग काय आहे आमचे जे मागण्या आहेत, सर, ते एवढेच आहेत. मी परत एखाद्या मागण्यावरून दाखवते हा स्पीकर नाही नाही नाही, नंतर बोला ना. प्रश्न विचारते ना. त्या मला आता विचारते. मला त्याचं नावच माहित होतं पिंपळगाव हरेश्वर आपल्या मागण्या काय होत्या म्हणजे आपल्या मागण्या आहेत पिंपळगाव हरेश्वर ग्रामीण रुग्णालयासाठी तात्काळ एक कायमस्वरूपी व निवासी डॉक्टर नियुक्त करावे पोस्टमॉर्टम रूप त्वरित कार्यान्वित करावी एक्सरे सेवा तात्काळ सुरू करावी अपुरा असलेला सिस्टर व इतर स्टाफ त्वरित करावा औषधांचा नियमित व पुरेसा पुरवठा करावा डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी राहण्याच्या सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात जोपर्यंत निवासी डॉक्टर नियुक्त होत नाही तोपर्यंत सध्या असलेल्या डॉक्टरांना पूर्ण वेळ उपस्थित राहण्याचे स्पष्ट आदेश द्यावे किरकोळ मागणे सर एकदम किरकोळ मागणे त्यांचं ऐकून घ्या ह्या ज्या मागण्या आहेत, नाही त्यांची स्पेशल बाईट घेऊ आपण थांबा याच्यात तुमची जी पहिली मागणी आहे त्याच्यात मी आताच्या आत्ता वर्ग 1 क्लास 1 ऑफिसर मी तुमच्याकडे इथे देतोय ते तुमचे भूमिपुत्र जे इथले पिंपळगावचेच आहे राहणारे आणि ते वैयक्तिक लक्ष देऊन कारण की हा विषय तुम्ही जरी मांडला तर एकदम चांगली गोष्ट आहे पण हा विषय माझ्याकडे बाकी लोकप्रतिनिधींचा पण मला खासदार मॅडमचा पण याच्यासाठी फोन होता आणि तुमच्या याच्यानंतर मला म्हणजे आमदारांनी पण या विषयावर मला हे केलं की ही अडचण खूप गंभीर आहे तुम्ही लक्ष द्या प्रश्न असा होतोय की आता काही तांत्रिक अडचणी डॉक्टर्स न राहणं आता कसं असतं आतापर्यंतचं आमचंही काही गोष्टी अशा होत्या की चल बाबा एवढंच जातोय ना एवढं करतोय ना कारण यांच्यावर तर खूप याच्यात घेतलं हे तरुण पोर आहेत सर राजीनामा हे जर निघून गेले ना तर जी ओपी म्हणजे मी एक सर्वसामान्य याच्यात सांगतोय अशी अडचण निर्माण व्हायला नको म्हणून आम्ही पण थोडं हे करत होतो पण आता काय मी पूर्ण वेळ एक क्लास 1 अधिकारी देतोय त्याच्याने ते पूर्ण वेळ असल्यामुळे पूर्ण सिस्टीम ते व्यवस्थित रन करतील आणि राहिला प्रश्न डॉक्टरांचा त्यांना मी आता स्पष्ट याच्यातच सांगून देईन की तुम्हाला करायची असेल रुग्णसेवा तर नियमाप्रमाणे आणि पूर्ण पोलाइटली शांत आणि स्तब्ध आणि चांगल्या याच्याने रुग्णांना सेवा द्यावी लागेल थांबून पूर्ण वेळ 24/7 इथे डॉक्टर असले पाहिजे ते असतील तयार तर ते राहतील नाहीतर मी दुसऱ्या डॉक्टरांची नेमणूक करेल इथे जे 24/7 इथे राहतील सर मला हे सगळे लिखित पाहिजे तुम्हाला